तुम्ही पण कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडची साल टाकून देत होते ना, तर मी पण देत होती. पण आज मी तुम्हाला त्याच कलिंगडच्या सालीपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे, तर तुम्ही कलिंगडची साल टाकून देणार नाही. सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. तर आता लालसर भाग कलिंगडचा काढून घेतला. त्यानंतर जो पाठीमागचा भाग आहे, त्याची ही जी हिरव्या कलरची साल आहे, ती साल काढून घ्यायची आहे आणि जो मधला हिरवा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी ही प्रोसेस करायची आहे. कधीच तुम्ही मार्केटमधून विकत आणणार नाही. एवढी छान रेसिपी घरीच तयार होते आणि पाहूनच तुम्ही चकित व्हाल की बघा, घरच्या साहित्यामध्ये एवढी छान रेसिपी तयार होते, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. आता याचे बघा, चौकोनी शेपमध्ये असे स्क्वेअर शेपमध्ये मी कट करून घेतलेले आहेत. असे काप करून घ्यायचे आहेत. थोडे जाडसर असे बरोबर चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचे. जास्त असे बारीक करायचे नाही किंवा जास्त मोठेही ठेवायचे नाही. जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने करायचे. इथे मी बघा सगळे काप करून घेतले. आता हे जेवढे काप भरतील त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी काप भरले तर मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. 2 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं एका कढईमध्ये. चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे सगळे काप केलेलं हे कलिंगडचं पूर्णपणे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अर्धवट शिजवायचं. 50 ते 60% शिजवून घ्यायचं आहे. फार शिजवायचं नाही आहे. त्यानंतर एका पुरणाच्या चाळणीमध्ये ओतून पूर्ण स्ट्रेन करून घ्यायचे. पाणी निथळल्यानंतर एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये बघा 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं. 2 वाट्या पाणी घेतल्यानंतर त्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर पूर्ण ती साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम हायच ठेवायची. साखर पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये हे कलिंगडच्या सालीचे काप घालून घ्यायचे आहेत. पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. शिजण्यासाठी बघा 8 ते 10 मिनटं लागतात. तोपर्यंत हे चांगलं पाकामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजल्यानंतर एका बाऊलमध्ये घालून घ्यायचे. बाऊलमध्ये टाकायचे. त्यामध्ये फूड कलर, इथे रेड कलरचा फूड कलर मी वापरलेला आहे. तुमच्याकडे जर अजून ग्रीन कलरचा, ऑरेंज कलरचा, रेड कलरचा असं 2 ते 3 तुम्ही कलरमध्ये बनवू शकता. येल्लो कलरचा फूड कलर टाकायचा आणि 2 ते 3 वाट्यांमध्ये डिवाईड करून ठेवायचं आणि त्यामध्ये फूड कलर टाकायचा. 5 ते 7 मिनटं ठेवायचं आणि नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर जे ते पाणी आहे ते पाणी तुम्ही ज्यूस, सरबतसाठी वगैरे वापरू शकता. आता इथे बघा मी हे सगळे कलिंगडच्या सालीचे काप असे घालून घेतलेले आहे ताटामध्ये आणि व्यवस्थित पसरवून 2 ते 3 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये तापवायचे. आता 2 दिवस जरी तापवले तरी पुरेसे होतात आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. जेव्हा तुम्ही केक बनवता, आईस्क्रीम बनवता किंवा टोस्ट वगैरे बनवली तर त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर एवढी छान तुटी फ्रुटी घरीच तयार होते.